लोकांनी विश्वास ठेवला, त्यांचं हे खोटं लोकांना खरंही वाटून गेलं। मित्रहो नमस्कार। सत्ता मिळवण्यासाठी 3 पक्ष एकत्र आले आणि त्याची महायुती बनली। पक्षाच्या विचाराची भिन्नता असली तरी भाजपनं आणि अजित पवार यांनी देखील सत्तेसाठी खुर्चीसाठी जुळवून घेतलं। खुर्चीसाठी बघा जशी निष्ठा बदलते ना तसे विचार सुद्धा बदलत असतात। आता म्हणजे खरं तर हे विचार बदलणं, निष्ठा बदलणं किंवा निष्ठा झुगारून देणं यात आपल्या राजकारणामध्ये काही नवं राहिलेलं नाही, पण महायुती म्हणून तरी एक विचार असायला नको का? 3 पक्ष वेगवेगळे असले तरी जेव्हा ते महायुती म्हणून जनतेसमोर येतात तेव्हा घेतलेले निर्णय, दिलेली आश्वासनं याची जबाबदारी सामूहिक असते। म्हणजे महायुतीतल्या 3ही घटकांची आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीचे 3ही प्रमुख नेते फक्त महायुतीचा ढोल वाजवत होते, महायुतीचा। अजित पवार तर काय गुलाबी जॅकेट घालून प्रचाराच्या सभा गाजवत होते। प्रत्येक सभेमध्ये गाजर वाटण्याचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला जात होता। अर्थात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा काही मागे नव्हते। हे 3ही नेते नुसती आश्वासनं, आकर्षक घोषणा करीत सुटलेले होते। बघा म्हणजे लोक आपल्यावर नाराज आहेत, महायुतीला सत्ता देण्याची लोकांची मानसिकता नाही हे महायुतीनं ओळखलेलं होतं आणि म्हणूनच मग खऱ्या खोट्या सगळ्याच बाता निवडणूक प्रचारामध्ये मारल्या जात होत्या। त्यातलं त्यात बघा सगळ्यात मोठं एक आश्वासन होतं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं। देवेंद्र फडणवीस तर अगदी ठासून ठासून सांगत होते, महायुतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, आता फक्त निवडणूक होणं बाकी आहे, निवडणूक झाली की शेतकऱ्याचा 7/12 कोरा होणार। लोकांनी विश्वास ठेवला, त्यांचं हे खोटं लोकांना खरंही वाटून गेलं। विशेष म्हणजे महायुतीच्या जाहीरनाम्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा वादा करण्यात आला होता। आता महायुतीचा जाहीरनामा म्हटल्यावर 3ही पक्षाचं हे सामुदायिक वचन, अर्थातच 3ही पक्षाला हे बंधनकारक आहे। पण निवडणूक जिंकून सत्तेत आल्यावर अजितदादा पवार यांनी सरळ सरळ हात झटकले। सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत असं म्हणत त्यांनी हात वर केले। पण आता तर काय, महायुतीत सुद्धा त्यांनी वेगळी चूल मांडली। आता काय म्हणाले आहेत बघा अजित पवार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? मी दिलंय का? मी तरी दिलेलं नाही असं म्हणत अजितदादा यांनी कर्जमाफीच्या घोषणेशी आपला काडीचाही संबंध नाही असं सरळ सरळ सांगून टाकलं ना। म्हणजे सरळ सरळ ते तो मी नव्हेच या भूमिकेत गेले। मग तो महायुतीचा जाहीरनामा कोणाचा होता हो दादा? त्यावेळी हा जाहीरनामा ज्या वेळेला प्रसिद्ध केला त्यावेळी हे अजित पवार का गप्प राहिले होते? महायुतीच्या जाहीरनाम्याशी आपला काहीही संबंध नाही हे त्यांनी त्याच वेळी का नाही सांगितलं? अजितदादा हे महायुतीपासून तेव्हा वेगळे होते का आता वेगळे झालेले आहेत? काहीतरी कळायला हवं ना। जी जनता तुम्हाला निवडून देते त्याच जनतेची तुम्ही अशी फसवणूक करता। एवढं निर्ढावलं आहे आपलं राजकारण आणि आपल्या राजकारणातले हे नेते। खरं तर नेत्यांना दोष द्यायचा की जनतेला? पुन्हा पुन्हा फसवणूक करतात आणि जनता मात्र पुन्हा पुन्हा त्यांनाच खुर्चीवर बसवते। मग तुम्हीच सांगा मित्रांनो, दोष द्यायचा कोणाला? लबाड नेत्यांचा दोष की त्यांच्यावर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा दोष? तुम्हीच सांगा। मित्रहो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।